लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू सर्वांवर रागावलेली आहे. सिंधू सर्वांना म्हणते आहे, जर का सर्वजण आपल्याला दोष देत असतील तर आपल्या हातातून ही परिस्थिती निसटणार आहे. आजपर्यंत आपण सर्वांनी एक कुटुंब बनवून एकमेकांना साथ दिली आहे आणि त्यामुळेच आपले सगळे प्लॅन सक्सेस झालेले आहेत. आज राघव स्वतःला पोलिसाच्या स्वाधीन करणार होते, त्यामुळं किती मोठा घोळ झाला असता हे तुमच्या लक्षात येतंय का? सिंधू चिडलेले असते तेव्हा राघव देखील तिला म्हणतो, सिंधू खरंच माझं चुकलं. मला असं वाटायला नको होतं की तुम्हाला सर्वांना माझा त्रास होतोय. उलट तुम्ही सर्वजण माझ्यासाठी खूप कष्ट करताय, माझ्यासाठी वेगवेगळे प्लॅन करतायत, ही गोष्ट माझ्या लक्षात यायला पाहिजे होती. तेव्हा सिंधू सर्वांना सांगते की आता कोणीही स्वतःला दोष मानून घ्यायचा नाहीये. आता आपण सर्वांनी मिळून नवीन प्लॅन करूया आणि लवकरात लवकर मधूला बाहेर काढूया. मी तुम्हाला वचन देते की DNA रिपोर्ट येण्याच्या अगोदर मी मधूला घराच्या बाहेर काढेल आणि त्यासाठी वाटेल ते करायची माझी तयारी आहे, असं आता सर्वांना वचनच सिंधूने दिलेलं असतं. आणि आता नक्की सिंधू काय करणार आहे असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. पण सिंधूने मात्र वचन दिलं आहे की DNA रिपोर्ट मिळण्याच्या अगोदर म्हणजे येत्या 3-4 दिवसातच मधूला ती घराच्या बाहेर काढणार आहे. राघव आणि सर्व कुटुंबीय सिंधूला म्हणतायत की तुला जे हवं ते कर, आम्ही तुला सगळ्या गोष्टीसाठी मदत करायला तयार आहे. कुटुंबाचा तो एकोपा पाहून सिंधू म्हणते, मला याच गोष्टीची अपेक्षा आहे आणि आता आपण लवकरच मधूला पकडूया. सकाळ झालेली आहे. श्रीकांत वकील त्याच्या घरी शांतपणे पेपर वाचत बसलेला असतो आणि त्याला एक धक्कादायक बातमी वाचायला मिळाली आहे. सिंधू रत्नपारखी दुसरं लग्न करत आहे. सिंधू दुसरं लग्न करते या गोष्टीवर त्याचा जराही विश्वास बसत नाहीये. पण पेपरमध्ये तर ते ठळक अक्षरात छापून आलेलं आहे. असं कसं काय होतंय हे त्याच्या लक्षात येत नाही. हातातला पेपर टाकून देऊन श्रीकांत वकील मात्र चांगलाच विचार करत बसलेला आहे. हे कसं काय शक्य आहे? नक्की सिंधूच्या मनात काय आहे? राघव तर गेलेला नाहीये, मग सिंधू लग्न करण्यासाठी तयार कसं काय झालेली आहे? असे शेकडो प्रश्न त्याच्या मनात आहेत. तर इकडे घरी रुक्मिणी आणि राजश्री हॉलमध्ये शांतपणे चहा पीत बसलेल्या असतात. त्या दोघीही शांतपणे चहा पीत बसलेल्या असतात, तेव्हाच त्यांच्या शेजारच्या 2 महिला आलेल्या आहेत. त्या त्यांच्या शेजारी राहत असतात आणि बातमी ऐकूनच त्या तेथे आलेल्या असतात. राजश्री आणि रुक्मिणी मात्र सर्व गोष्टीपासून अनभिज्ञ आहेत, असं शांतपणे बसून चहा पीत असतात. आणि आलेल्या त्या शेजारीण महिला या दोघी इतक्या शांत कसं काय या गोष्टीमुळं जराशा हवालदिल झालेल्या असतात. त्या घरामध्ये येतात आणि म्हणतात, "इतकं शांतपणे तुम्ही कसं काय बसू शकता ना, तेच आम्हाला कळत नाही." रुक्मिणी आणि राजश्री म्हणतात, "म्हणजे आमच्या घरात आम्ही शांतपणे का बसायचं नाही, याचं कारण तरी आम्हाला सांगाल का?" तेव्हा आलेल्या महिला म्हणतात, "म्हणजे तुम्हाला काहीच माहीत नाहीये, असं का वागायला लागलायत?" तेव्हा राजश्री आणि रुक्मिणी म्हणतात, "अहो, काही माहीत नाहीये तर माहीत नाहीच म्हणणार ना. आता काय माहिती आहे तुम्हाला ते आम्हाला सांगाल का?" तेव्हा त्या महिला सांगतात, की "अहो, पेपरमध्ये बातमी आलेली आहे आणि त्या बातमी वाचूनच आम्ही इथं आलेलो आहोत." राजश्री आणि रुक्मिणी म्हणतात, "कसली बातमी?" तेव्हा त्या महिला सांगतात, की "तुमची सिंधू दुसरं लग्न करते असं ठळक अक्षरात छापून आलेलं आहे. आमचा तर या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये. ही बातमी खरी आहे का खोटी आहे हे विचारण्यासाठीच आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. नक्की सिंधू लग्न करणार आहे का? आणि करणार असेल तर तिला काय वाटतं का नाही?" असा प्रश्न शेजारची व्यक्ती राजश्री आणि रुक्मिणी यांना करत असते. राजश्री आणि रुक्मिणी पहिल्यांदा तर चेहऱ्यावर अगदी स्मितहास्य करून बोलत असतात आणि म्हणतात, की "अहो, अशी बातमी आली आहे का? तुम्ही स्वतः वाचली आहे का?" तेव्हा त्या व्यक्ती म्हणतात, "अहो, आता आम्ही स्वतः बातमी वाचलेली आहे. पेपरमध्ये अगदी धडधडीत छापून आलेलं आहे. तुम्ही तर आमदार आहात. अहो, तुमचा आदर्श सगळं शहर घेतं. आता तुमच्याच घरातून जर का अशा गोष्टी घडत असतील, तर बाकीच्या लोकांनी काय करायचं? असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे." तेव्हा राजश्री आणि रुक्मिणी एकमेकाकडे पाहतात आणि त्यांच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे ते वागायला सुरुवात करतात. राजश्री आणि रुक्मिणी एकमेकाकडे पाहून एकदम रडायला सुरुवात करतात. आलेल्या शेजारील महिलांना नक्की काय झालंय आणि काय बोलावं तेच कळत नाहीत. त्या म्हणतात, "अहो, काय झालं? आता रडायला का लागलाय? आम्हाला जरा स्पष्ट सांगाल का? नक्की काय झालेलं आहे?" तेव्हा राजश्री आणि रुक्मिणी म्हणतात, "आता तुम्हाला काय सांगायचं? अहो, ही आमची सिंधू कशी आहे ना, ते आम्हाला आता सांगता येत नाहीये. तिने मनानेच हा डिसिजन घेतलेला आहे. आम्ही तिला किती समजावून सांगितलं, "अगं, आत्ताच राघव गेलेला आहे आणि राघव गेल्या-गेल्या असं करणं म्हणजे समाजात आपली किती बदनामी होईल, हे तुला समजतं का?"
पण ते आमचं अजिबात ऐकत नाहीये. ती म्हणते, "मला जे वाटेल ते मी करणार आहे. मी एक स्वतंत्र महिला आहे आणि डिसिजन घेण्याचा हक्क मला आहे. त्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये काय करायचंय यामध्ये तुम्ही कसलीच ढवळाढवळ करू नका. मला जे आवडतंय, जसं आवडतंय तसं मी करणार आहे." असं डायरेक्ट तिने आम्हाला सांगून टाकलं आहे. या घरामध्ये आमची काहीच किंमत राहिलेली नाहीये आणि आता आम्ही हे लग्न मोडू शकत नाही आणि साखरपुडा देखील मोडू शकत नाही, असं त्या स्पष्टपणे सांगायला लागतात. तेव्हा शेजारी बसलेल्या महिलांना मात्र खूपच धक्का बसतो. कारण सिंधू असं वागेल असं त्यांना वाटलेलं नसतं. आलेल्या महिला देखील म्हणतात, की "अहो सिंधू इतकी धाडसी आहे, इतकी छान बोलणारे आहे, नेतृत्व करणारे आहे, हे आत्तापर्यंत आम्ही बघितलं होतं. पण सिंधूची ही काळी साईड म्हणजेच ही काळी बाजू आमच्या आत्तापर्यंत कधीही लक्षात आली नव्हती. खरंच सिंधू असं वागेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं, पण आता शक्य झालंय असं समोर दिसतंय." राजश्री आणि रुक्मिणी म्हणतात, की "आम्हाला याच तर गोष्टीची भीती होती, की आता समाजामध्ये आमची बदनामी होणार. म्हणून आम्ही शांतपणे बसून असं दाखवत होतो, की आम्हाला काहीच माहिती नाहीये. पण सगळ्या जगाला हे माहिती आहे आणि आता सगळं जग आम्हाला प्रश्न विचारणार, की सिंधूने असा निर्णय घेतलाच कसा? आता बघा तुम्हाला तुमच्या घरात बसून सर्व काही समजलं होतं, पण तुम्ही शांत बसला का? आला आणि आम्हाला विचारायला लागला. आम्हाला हेच नको होतं, पण आता आमच्या आयुष्यात हेच होणार आहे. आता आमच्यापुढं सर्वांना उत्तरं देण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाहीये." असं म्हणून त्या रडत असतात आणि नाटक करत असतात. तर इकडे राघव आणि सिंधू एकमेकाशी बोलत असतात. राघव सिंधूला म्हणत असतो, "म्हणजे आता सिंधू रत्नपारखी लग्न करणार आहे." पण राघव जाऊन तर आता थोडेच दिवस झालेले आहेत, तरी देखील सिंधू रत्नपारखी लग्न कसं काय करू शकते? तेव्हा सिंधू त्याला म्हणते, की "का करू शकत नाही? राघववर तिचं प्रेम असलं तर काय झालं? अहो, तिला 2 मुलं आहेत आणि त्या मुलांची तिला काळजी आहे आणि ती एक स्वतंत्र महिला आहे. तिला जे काय वाटतं, तिला जे काही निर्णय घ्यायचा आहे, ती घेऊ शकते ना. त्यामुळं ती लग्न करू शकते, असं मला वाटतंय." राघव म्हणतो, "पण यामुळं तिच्या तिची प्रतिमा समाजामध्ये मलिन होणार आहे. समाज तिच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहणार आहे. कारण ती आत्तापर्यंत म्हणत होती, की माझं राघववर जीवापाड प्रेम आहे. राघव जाऊन आत्ता 10च दिवस होत आहेत, त्याच्या अगोदरच ती लग्न करते. या गोष्टीचा अर्थ असा समजायचा का तिचं सुद्धा राघववर काहीच प्रेम नव्हतं?" तेव्हा सिंधू म्हणते, "प्रेमाचा आणि लग्नाचा काय संबंध आहे? प्रेम वेगळीकडे आहे आणि लग्न वेगळीकडे आहे. लग्न ही एकदम प्रॅक्टिकल गोष्ट आहे आणि सिंधू किती प्रॅक्टिकल आहे हे तुम्हाला माहीत आहे ना. त्यामुळं सिंधूने घेतलेला डिसिजन हा योग्यच असणार आहे. त्यामुळं सिंधू लग्न करते हे देखील योग्यच असणार आहे." राघव म्हणतो, "पण मला असं वाटतंय, की राघवने जिवंत असताना खरं तर मग सिंधूऐवजी मधूवरच जीव लावायला पाहिजे होता. म्हणजे सिंधूला समजलं असतं, की राघवचं खरं प्रेम मग सिंधूऐवजी मधूवरच आहे." हे ऐकल्यावर सिंधू चिडते आणि म्हणते, "राघव, असलं बोलायचं नाही हां. मला असलं बोललेलं अजिबात पटत नाही." राघव तेव्हा हसायला लागतो आणि म्हणतो, "अगं, हे नाटक चाललंय ना?" सिंधू म्हणते, "हे नाटक चाललेलं आहे आणि हे नाटकापुरतंच मर्यादित ठेवायचं. मला असलं बोललेलं अजिबात पटणार नाही." त्याचबरोबर ती म्हणते, की "आता तुम्हाला घरामध्ये असं राहता येणार नाही. आता आपल्याला मेकओव्हर करणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे ना? चला, पटकन आपण तुमचा मेकओव्हर करून टाकूया." राघव म्हणतो, "मेकओव्हर? आणि आता तू कसला मेकओव्हर करणार आहेस?" सिंधू म्हणते, "ते तुम्हाला झाल्यानंतर कळणार आहे. आता तुम्हाला लग्नाला हजर राहायचं आहे ना, तुम्हाला आता मेकओव्हर करणं गरजेचंच आहे. आता मी जे काही करते ना, ते तुम्ही फक्त शांतपणे बघत राहा आणि ऐकत राहा." राघव म्हणतो, "ते तर मी करणारच आहे. मेकओव्हर कर अथवा काय कर, तुझ्या सगळ्या प्लॅनमध्ये हा राघव रत्नापारखी तुझ्याबरोबर असणार आहे. तू फक्त सांग आपल्याला काय करायचं आहे." सिंधू म्हणते, "तोच तर प्लॅन आहे. एकदा जर का हा आपला प्लॅन सक्सेस झाला, की धक्का बसलेले मधू आणि श्रीकांत वकील धावत पळत आपल्या घरामध्ये येणार आहेत आणि मग आपण त्यांना रंगेहात पकडणार आहोत. एकदा हा साखरपुडा आणि साखरपुड्यानंतर लग्न होऊ द्या. मग बघा त्यांना कसे-कसे धक्के बसतायत ते आणि या धक्क्यामुळं ते काय घरात थांबू शकणार नाहीत. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली असणार आहे. आजच त्यांनी ही बातमी देखील वाचली असणार आहे." राघव म्हणतो, "तुला खात्री आहे का त्यांनी ही बातमी वाचली असणार आहे?" सिंधू म्हणते, "100% खात्री आहे. मधू काय-काय करते ना, या गोष्टीचा मला अंदाज आहे. कारण मधूला मी पुरती ओळखते. मधूनं ही बातमी आत्तापर्यंत वाचली असणार आहे आणि वाचून अगदी तिला नकोसं झालेलं असणार आहे. कारण राघवचं प्रेम फक्त सिंधूवर होतं आणि सिंधूचं पण प्रेम फक्त राघववर होतं. पण आता राघवला गेल्यानंतर 10च दिवसात सिंधू लग्न करतीये. खरं तर राघव गेलेलाच नाहीये. असे 100 प्रश्न तिच्या मनामध्ये पडलेले असणार आणि आता त्यामुळं ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार. "चला आपण आता मेकओव्हर करूया," असं म्हणून ती राघवला घेऊन चालली आहे. आणि खरोखरच सिंधू जसं बोलत आहे तसं
श्रीकांत आणि मधू यांना मात्र मोठा प्रश्न पडलाय. हे नक्की चाललंय काय? सिंधूच्या मनामध्ये नक्की काय आहे? सिंधू नक्की काय प्लॅन करते? हे मात्र कळत नाहीये. म्हणून दोघेही एकदम आश्चर्यचकित होऊन बसलेले आहेत. ती लग्न करते या गोष्टीवरच माझा विश्वास बसत नाहीये, असं वकील बोलत आहे. मधू म्हणते, की ती काय करू शकते ना, याचा अंदाज तुम्हाला नाहीये. ती काही करू शकते याचा अंदाज मला मात्र चांगला आहे. पण आता तुम्ही काहीच करू नका. कारण आता मी काय करायचंय ते करणार आहे. कारण तिची चाल काय आहे ना, ते तुम्हाला समजणार नाही. मात्र मी तिची प्रत्येक चाल हाणून पाडू शकते, हे मला चांगलं माहिती आहे. राघव जिवंत आहे हे आपल्याला माहीत आहे. राघव मेलाय असं सगळ्या जगाला वाटतंय. पण राघव मेलेला आहे या गोष्टीचा फायदा घेऊन सिंधू दुसरं लग्न करते याचा अर्थ नक्की काय आहे ना, तोच मला समजत नाहीये. वकील म्हणतोय मला देखील तेच कळत नाहीये, की राघव मेला आहे हे जगाला माहीत आहे. पण तो मेलेला नाहीये हे सिंधूला माहीत असून ती दुसरं लग्न का करत असेल? आणि आता या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठीच त्यांच्याकडे पोहोचलेले आहेत ते म्हणजे पत्रकार. सिंधू लग्न करणार आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरलेली आहे आणि पत्रकार त्यांच्या घरी येऊन सिंधूला विचारतायत, की "सिंधू रत्नपारखी तुम्ही दुसरं लग्न करणार आहात हे आमच्या कानावर आलं आहे, हे खरं आहे का?" तेव्हा सिंधू म्हणते, "हो, ही गोष्ट खरी आहे." पत्रकारांना देखील मोठा प्रश्न पडलाय. पत्रकार म्हणतायत, "पण अहो, राघव रत्नपारखी हे IPS होते आणि तुमचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं, असं आमच्या कानावर आलेलं होतं. मग ते खोटं होतं का?" तेव्हा सिंधू म्हणते, "ते देखील खरंच आहे. माझं त्यांच्यावर खूप प्रेम होतं." पत्रकार म्हणतात, "मग तुम्ही ते 10 दिवसातच गेल्यानंतर लगेच लग्न करत आहात?" सिंधू म्हणते, "हो, मी लग्न करत आहे." "त्यांच्यावर प्रेम असण्याचा आणि लग्न करण्याचा तुम्ही संबंध का जोडत आहात? माझ्या पदरामध्ये 2 मुलं आहेत आणि त्या मुलांना सांभाळण्यासाठी मला हे लग्न करावं लागणार आहे. त्यांचं मातृत्व मी सांभाळू शकते, पण त्यांचं पितृत्व मी सांभाळू शकत नाही आणि यासाठीच मला हे लग्न करणं गरजेचं आहे. माझ्यामुळे असे शेकडो लोक असतील, की जे समाजाचं बर्डन घेऊन बसलेले असतील, ज्यांना लग्न करण्याची इच्छा असेल, पण ते लग्न करू शकत नसतील, ते मात्र माझ्या या धाडसी निर्णयामुळं लग्न करू शकतील, असं मला वाटतं. आजपर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये धाडसी निर्णयच घेत आलेले आहे आणि मला प्रॅक्टिकल जगायला आवडतं. उगाच इमोशनल होऊन जगण्यामध्ये काही अर्थ नाहीये. आता राघव गेलेले आहेत, ही गोष्ट मी मनाने स्वीकारलेली आहे आणि आता ती गोष्ट जगाने सुद्धा स्वीकारणं गरजेचं आहे. राघव गेलेत या गोष्टीचा जगाला काही फरक पडत नसणार आहे, पण त्याचा फरक सगळ्यात जास्त कोणावर असेल तर तो माझ्यावर आहे. राघव गेल्याची जागा तसं तर कोणी भरून काढू शकत नाही, पण आता त्या मुलांकडे पाहण्यासाठी मला मात्र दुसरं लग्न करावं लागणार आहे आणि मी प्रॅक्टिकल आहे आणि या गोष्टीसाठी मला काहीच वाईट वाटत नाही. राघववर माझं प्रेम होतं आणि ते कायम राहणार, पण आता त्यांच्या पाठोपाठी मी तर जाऊ शकत नाही. मला मात्र माझ्या मुलांकडे पाहावं लागणार आहे. माझ्या मुलांचं मला संगोपन करावं लागणार आहे आणि यासाठी मला दुसरं लग्न करणं गरजेचं आहे, असं सिंधू धाड-धाड पत्रकारांना उत्तर देत आहे. रत्नपारखी कुटुंबीय आतमध्ये थांबून सिंधूच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ऐकत आहेत. हे सर्व श्रीकांत, वकील आणि मधू देखील ऐकत आहेत. पत्रकार परिषद चालू आहे आणि त्यावेळेस पत्रकारांनी विचारलेले प्रश्न आणि त्याला उत्तर देणारी सिंधू हे सर्व काही दोघंजण ऐकत आणि पाहत असतात. तेव्हा त्यांना देखील धक्का बसत आहे. सिंधू असं कसं काय करू शकते? असा प्रश्न अजूनही त्यांच्या मनामध्ये आहे. रत्नपारखी कुटुंबीय मात्र सिंधूच्या एका-एका प्रश्नाचं उत्तर अगदी उभा राहून ऐकत आहेत आणि पत्रकार देखील सिंधूला एक-एक प्रश्न विचारून खोलापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतायत आणि आता सिंधूची मुलाखत संपलेली असते. पत्रकार सांगतात, की "आत्ताच आम्ही सिंधू रत्नपारखी यांची मुलाखत घेतलेली आहे आणि उद्याच त्यांचा साखरपुडा आहे." हे ऐकल्यावर मधू आणि वकील यांना मात्र चांगलाच घाम फुटला आहे. नक्की सिंधूचं काय चाललंय असा प्रश्न त्यांच्या मनामधून अजिबात जात नाहीये. मधू म्हणतेय, की "आता काय करावं ते मला कळत नाहीये. पण आता जे काय करायचंय ते मलाच करावं लागणार आहे. मामा आता तू काही करू नको." मामा म्हणतो, "ही बातमी काढण्यासाठी मी शेजारच्या लोकांना पाठवलं होतं." तेव्हा मधू म्हणते, "ह्या सगळ्या चुका तू करणारच आहेस. मी तुला सांगितलं होतं ना, तू आता काहीच करू नको. तू जरा शांत राहा. आता या सगळ्यामध्ये फक्त मीच काय असेल ते करू शकते. कारण सिंधू काय आहे ना, ते तुला समजणार नाहीये. सिंधूला मी पुरतं ओळखलेलं आहे आणि आता यासाठी जे काय करायचं असेल ना, त्याचा प्लॅन माझ्या डोक्यामध्ये स्पष्टपणे चालू झालेला आहे. माझ्या प्लॅनप्रमाणेच आपण काम करूया, असं ती वकिलाला सांगत आहे. वकील म्हणतो, "नक्की तुझ्या डोक्यात काय चाललंय ते मला एकदा सांगशील का? मला कळेल का?" तेव्हा मधू म्हणते, "माझ्या डोक्यात काय चाललंय ना, ते आता मी सांगणार नाही. मी आता ते करून दाखवणार आहे आणि त्यामुळं आपणच फक्त जिंकणार आहेत," असं ती वकिलाला कॉन्फिडन्स देत आहे.
तर इकडे रत्नपारखी कुटुंबियाच्या घरामध्ये सर्वजण बसलेले आहेत आणि सिंधूची सर्वजण तारीफ करत आहेत. खरंच सिंधू, इतक्या पत्रकारांच्या समोर देखील तू स्पष्टपणे आणि अगदी व्यवस्थितपणे बोलू शकतेस, याचा खूपच हेवा वाटतो. मला तर खूप भीती वाटत होती, असं राजश्री बोलत असते. तेव्हा सिंधू म्हणते, की "अहो, मी अगोदरच या गोष्टीची तयारी करून ठेवली होती. पत्रकार नक्की काय विचारतील याचा थोडासा अंदाज मला होता आणि त्याची उत्तरं काय द्यायची याची मी थोडी तयारी करून ठेवली होती. त्यामुळं मी इतकं स्पष्टपणे बोलू शकले." रुक्मिणी म्हणते, "आता हे सगळं झालं, पण आपल्याला आता करायचंय काय?" सिंधू म्हणते, "आता आपल्याला पुढचा प्लॅन करायचा आहे. तो म्हणजे आपल्याला साखरपुडा करायचा आहे आणि तोही लवकरच." सर्वजण विचारतात, "लवकरच म्हणजे कधी करायचा आहे?" तेव्हा ती म्हणते, "लवकरच म्हणजे आपल्याला उद्याच साखरपुडा करून टाकायचा आहे." तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात, "हे असं असेल तर राघव कुठे असणार आहे आणि राघव तुझ्याबरोबर असणार आहे का?" तेव्हा सिंधू म्हणते, की "राघव देखील माझ्याबरोबरच असणार आहे. साखरपुड्याच्या वेळी राघव माझ्यासमोरच असणार आहे किंवा माझ्या जवळच असणार आहे." तेव्हा परत एकदा सर्वांना मोठा धक्का बसलेला आहे. सर्वजण म्हणतात, "अगं असं झालं तर मधू इथं येईल, वकीलसुद्धा इथं येईल, पण राघवला जर का त्यांनी बघितलं तर ते राघवला पकडतील आणि पोलिसांच्या ताब्यात देतील." सिंधू म्हणते, "या गोष्टीची काळजी तुम्ही काहीच करू नका. राघव इथं असणार आहे, पण ते राघवला पाहूसुद्धा शकणार नाहीत. राघव इथं असणार आहे हे त्यांना माहीतसुद्धा होणार नाही. पण माझा साखरपुडा पाहण्यासाठी वकील आणि मधू मात्र येणार आहेत. मधू आली की आपण तिला पकडायचं आहे. मधूनं कसंही वेषांतर करू द्या, तिनं काही करू द्या, ती माझ्या नजरेतून वाचू शकणार नाही. मधू मात्र इथं येणार आहे या गोष्टीवर माझा विश्वास आहे." सर्वजण म्हणतात, "पण राघव जर का आला तर राघव देखील आलेला समजेल." तेव्हा सिंधू म्हणते, "राघव, जरा तुम्ही बाहेर या हो." असं म्हणल्यानंतर एक व्यक्ती येत आहे, की जिने साडी घातलेली आहे. त्या व्यक्तीला पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतोय. राघवला हाक मारल्यानंतर, "ही कोण बाई आली आहे?" असं सर्वजण तिच्याकडे पाहत आहेत आणि सिंधूला म्हणतायत, "ही बाई कोण?" तेव्हा सिंधू म्हणते, की डोक्यावरचा पदर काढा." आणि राघवने तो पदर काढलेला आहे. राघवने वेषांतर केलेलं आहे. पण तो राघव आहे ही गोष्ट मात्र रत्नपारखी कुटुंबियाच्या लक्षात आलेलं नाहीये. ते सर्वजण म्हणतात, "आता ही बाई कोण आहे आणि हिचा काय संबंध?" तेव्हा ती ओळख करून देते, की ह्या राधा मावशी आहेत. सर्वजण म्हणतात, "पण राधा मावशीचा काय संबंध आहे आणि तिला कशाला बोलवलंय?" तेव्हा सिंधू हसायला लागते आणि म्हणते, की "राधा मावशी, आता तुम्हीच ओळख करून द्या सर्वांना." तेव्हा राधा मावशी ओळख करून द्यायला लागते आणि म्हणते, की "मी राधा मावशी." सर्वजण म्हणतात, "ते कळलं, पण तू कशाला आली आहे ते सांग." तेव्हा मोठ्या आवाजात राघव बोलतो आणि म्हणतो, "मी राधा मावशी म्हणजेच मी राघव रत्नपारखी." आणि हे ऐकल्यावर सर्वांना मोठा धक्का बसलेला आहे. सिंधूचा चेहरा मात्र आनंदाने फुलून गेलेला आहे. सर्वजण जागेवर ताडकन उठलेले आहेत आणि राघवकडं बघतच बसलेले आहेत. कोणाला देखील ओळखू आलं नाही, की राघवने वेषांतर केलेलं आहे. राघवची राधा मावशी झालेली आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की मधू वकिलाला सांगत आहे, की "आता लवकरात लवकर काय करायचं ते कर." तेव्हा वकील म्हणतोय, की तिचं आता लग्न आपल्याला मोडता येणार नाही आणि साखरपुडा देखील मोडता येणार नाही. पण तिचा साखरपुडा उद्याच आहे आणि लग्न मात्र उशिरा आहे. ते लग्न मात्र आपल्याला थांबवता येईल असं वाटत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की वकील जो आहे तो रत्नपारखींच्या घरी गेलेला आहे. तेव्हा सिंधू मात्र त्याच्यावर जाम भडकलेली आहे. सिंधू त्याला म्हणते, की "आत्ताच्या आत्ता कमिशनर साहेबांना फोन करून मी सांगणार आहे, की तुम्ही आमच्या घरामध्ये आलेला आहात. कारण तुम्हाला आमच्या घराच्या आसपास 5 किलोमीटरसुद्धा फिरकायचं नाहीये," असं त्यांनी सांगितलेलं होतं. तेव्हा त्याच्या हातामध्ये एक लिफाफा आहे आणि तो दाखवतो आणि म्हणतो, की "मी सर्वांची परमिशन घेऊनच इथं आलेलो आहे. आणि राहिला प्रश्न लग्नाचा, तर तुम्हाला लग्न हे करायचं असेल, तर तुम्हाला घर सोडता येणार नाही आणि तुम्हाला बाहेर कुठेच जाता येणार नाही. त्यामुळं तुम्ही हे शहर, हे घर सोडून कुठे जाणार नाही, याची काळजीच मी घेतलेली आहे." असं म्हणून त्याने तो लिफाफा दाखवलेला आहे आणि ते पाहिल्यानंतर रत्नपारखी कुटुंबियांना मोठा धक्का बसलेला आहे. आता खरोखरच रत्नपारखी कुटुंबीय सिंधूचं लग्न करू शकतील का? सिंधूचा साखरपुडा तर ते पार पाडणार आहेत, पण लग्नासाठी नक्कीच मधू आणि श्रीकांत वकील विघ्न आणणार आहेत आणि त्यावर आता सिंधू काय पर्याय करणार आहे, ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक